सुवर्ण गणपती, कोल्हापूरचा एकदम सुवर्ण गणपती, SF ग्रुप टाकाळा. सोन्याने मडलेला गणपती हा आणि यांचं डेकोरेशन पण बघण्यासारखं असते दरवेळेस. मस्त सुवर्ण गणपती आहे आणि डेकोरेशन खतरनाक आग डेकोरेशन आहे. फोटो काढतायत. ओके ठीक आहे. कोल्हापूरचा सुवर्ण गणपती SF ग्रुप टाकाळा. तर मित्रांनो, आपण आहोत आता राजारामपुरी दुसऱ्या गल्लीमध्ये आणि दुसऱ्या गल्लीमधलं हे कायमचं आगळं वेगळं स्ट्रक्चर दरवेळेस तयार करतात. आता हे लाईट्स पण लावायचं सध्या आता काम चालू आहे वरती आणि हा स्टार्टिंगचा गोपुर आहे भव्य असा. मागच्या वेळेस पण आपण व्हिडिओ केला होता. मागच्या वेळेस पण मंदिर होतं कुठलं तरी आणि यावेळेस पण एक गोपुरामध्ये एक भव्य असा सेट तयार केला. राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ भव्य असा सेट आहे. वरती झुंबर पण कसली भारी लावलेत, अँटिक झुंबर्स प्लस आतलं हे सगळं डेकोरेशन्स आणि त्याच्यामध्ये हा आपला गणपती बाप्पा. सो अशा प्रकारे सध्या आता आहोत राजारामपुरी दुसरी गल्लीमध्ये. मागाशी तुम्ही बघितला SFला जो आपला सुवर्ण गणपती आहे कोल्हापूरचा, तिथून आता राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत आलो आहे आणि व्हिडिओ स्टार्ट होतो आहे. हे गाईज कसे हो, कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि आज आपला मोस्टली शेवट दिवस असेल. आपण सकाळचे गणपती फिरून यायचो, कारण आता सकाळच्या गणपतीमध्ये आपण ऑलमोस्ट शिवाजीपेठ, रविवारपेठ, शुक्रवारपेठ, सॉरी शिवाजीपेठ नाही फिरले आहे. शिवाजीपेठमध्ये असे म्हणजे अँटी गणपती वगैरे आपल्याला दिसले नाहीत कुठे. आपण फिरलो एकदा विदाऊट ब्लॉगिंग करता, आपल्याला दिसले तर नाही आहेत, पण आपण ट्राय करतो आहे कुठे नाही तर कुठेतरी आपल्याला गणपती बाप्पा दिसतील असं. आता बघूया जातात आणि कुठे आपल्याला बाप्पा दिसत आहेत का. आणि दुसरी गोष्ट, आज आपण फिरणार आहोत राजारामपुरी, मंगळवारपेठ आणि उद्यमनगर, ह्या 3 जागे आपण आज फिरणार आहोत. YP पवार नगर आणि उद्यमनगरवरती जाता त्याचे बरेचसेच व्हिडिओ आहेत, बरेचसेच गणपती आहेत, ते आपल्याला बघायचे. तो जाऊयात लवकरात लवकर ह्या रस्त्याने सरळ राजारामपुरी 13व्या गल्लीपर्यंत, तिथून फिरून आपण जाऊत परत एकदा घरी. तर राजारामपुरी तिसरी गल्लीमध्ये एकदा मित्रमंडळ, आता ह्यांची आपल्याला हे रात्रीचं बघायला पाहिजे ॲक्च्युली. यामध्ये आहेत बरेचसेच LED लाईट्स आहेत, त्यामध्ये ड्रॅगन वगैरे तर दिसतात मला बऱ्यापैकी, पण आता हे रात्रीचं आपल्याला कळून जाईल की काय डेकोरेशन आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस रात्रीचं फिरणार आहोत त्या दिवशी आपल्याला हे कळून जाईल. तर हे आहे राजारामपुरी स्पोर्ट्स तिसऱ्या गल्लीमध्ये, समोरची गल्ली तिसऱ्या गल्लीतलीच. म्हणजे आता हे कसं राजारामपुरीला कसं हे करायचं रे, डिटोनेट करायचं तेच कळत नाही. कोल्हापूरचा श्रीमंत दगडूशेठ, अरे सगळे श्रीमंत दगडूशेठच व्हायला लागलेत. तिकडं ह्याचा तो पण कोल्हापूरचा श्रीमंत दगडूशेठ आहे हिंदवीमधला. तर मस्त मूर्ती आहे, पूर्ण चांदीनं मडलेली मूर्ती आहे. आपण सोन्यानं मडलेली बघितली, ही चांदीनं मडलेली मूर्ती आहे. राजारामपुरी स्पोर्ट्स ट्रस्ट कोल्हापूर, दगडूशेठ, श्रीमंत दगडूशेठ. आतलं डेकोरेशन पण मस्त केलं आहे, वेल्वेटचं कापड आहे सगळं बाळ. आपले मंडातला एवढंसं कुठं डेकोरेशन आहे सगळं तसं बघायला गेलं तर. असू दे, इट्स ओके. श्रीमंत दगडूशेठ, राजारामपुरी तिसरी गल्ली. बाय द वे राजारामपुरीची मेन लेन अशा प्रकारे हे केली आहे, म्हणजे जेणेकरून आता आपल्याला जायला पाहिजे. इकडे एक मस्त डेकोरेशन आहे, शहीद भगतसिंग तरुण मंडळ. आता हे भगतसिंगचे मी तुम्हाला जसं म्हटलं तिथे 2 पार्टिशन पडलेत भगतसिंगचे, त्यामधलं हे एक भगतसिंग. आणि इथं चिंतामणी आहे आपला कोल्हापूरचा चिंतामणी. आपण बावड्याचा चिंतामणी बघितला, आपण तिकडचा तो कुठला शनिवार पेठेला एक चिंतामणी पाहिला, तसा हा एक शहीद भगतसिंग तरुण मंडळाचा कोल्हापूरचा चिंतामणी. त्यांचा पण यज्ञ चालू आहे कदाचित, यज्ञ चालू आहे त्यामुळे बंद केले, पुढे जाता येणार नाही आपल्याला. मस्त आहे, डेकोरेशन पण सुरेख आहे. तर हा चिंतामणी पाठीमागा आहे तो राजारामपुरी 6व्या गल्लीमध्ये आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ता दाखवतो आहे तर ते आहेत इकडचे आपले बॅरिकेड्स वगैरे. पुढे दाखवतो, आता जरासं बाहेर जाऊन आपण आणि मी तुम्हाला बॅरिकेड्स दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे एकदम छान सोय केलेली आहे
म्हणजे गाड्यांसाठी पण ते प्रेफरेबल पडतं आहे सकाळच्या टाईममध्ये, आणि संध्याकाळच्या टाईममध्ये तुम्हाला फिरायसाठी वगैरे प्रेफरेबल पडतं आहे, जेणेकरून आपल्याला चालत वगैरे जाता येईल असं. तर आता आहोत आपण 7व्या गल्लीमध्ये, आणि 7व्या गल्लीमध्ये तुम्ही बघू शकता वरती कृष्ण बासुरी वाजवतानाचं फक्त चेहरा आणि हात आहे त्याचे डेकोरेशन बनवलं आहे. मध्ये आहे गणपती, जवळ जायला नको. फ्रेंड्स सरोमंडळ राजारामपुरी 7वी गल्लीमध्ये आहे आता आपण. राजारामपुरी 7व्या गल्लीमध्ये वेलनेसच्या बरोबर तिथे मला एक गोष्ट दिसलेली आहे, पण ती गोष्ट तिथं का लावल्या माहीत नाही. इथे भुताची गोवा आहे बघा, ह्याला लटकवलेलं दिसलं मला एकदमच. आता ही परंपरा ही कोल्हापूरकरांनी बावड्यातल्या लोकांनी हे चालू केलेलं होतं, लटकवा लटकीच्या प्रकारे. तिथे काय, तिथे एक माणूस लटकला आहे. तर इथं गुहा आहे, तुम्ही येऊन बघू शकता संध्याकाळच्या वेळेस. राजारामपुरी 7व्या गल्लीमध्ये वेलनेसची गल्ली आहे. त्याच्यासमोर बरोबर आपला चिंतामणी आहे, नाही चिंतामणी आहे सॉरी, ती बासुरीच्या ह्याच्यातली मूर्ती आहे, बासुरी वरती बासुरी आहे वगैरे ती मूर्ती आहे तिथे आहे, आणि त्याच्यासमोर बरोबर तिथे गुहा आहे. सो सगळ्यांचे तर राजारामपुरी 8व्या गल्लीमध्ये युनियन बँकेच्या दारामध्ये आपल्याला टर्फ केलेलं दिसतं. म्हणजे तिथं हे आता तुम्ही फोटो वगैरे बघितलं की माहीत नाही, यामध्ये तुम्ही जर गोल मारायला बघितलं तर ना, वरती कॅमेरा आहे आणि खालती सेन्सर आहेत. त्याच्या ज्या बाजूला तुम्ही बॉल मारताय त्या बाजूला तो गोलकीपर आहे, तो सेव्ह करायला बघतोय, म्हणजे ऑटोमॅटिक सगळं होतं आहे ते. सो एक तुम्ही याचा लाभसुद्धा घेऊ शकता राजारामपुरी 8व्या गल्ली. ते फुटबॉलच्या बरोबर समोर राजारामपुरी 8व्या गल्लीमध्ये इथे पावनखिंडमध्ये कदाचित तांत्रिक देखावा इथे सज्ज केलेला आहे. हां बरोबर, पावनखिंडमधले सगळे आपले मावळे आहेत, लाईट्स वगैरे आल्या आहेत. मे बी याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कलर वगैरे त्यांनी केलं, त्यामुळे हे लाईट्स वगैरे लागत असणार आहेत. तुम्हाला फ्लोरोसन्स लाईट्स वगैरे दिसतील वेलिंगवर वगैरे, किंवा त्या मावळ्यांच्या बरोबर वगैरे दिसतात तुम्हाला. फ्लोरोसन कलर्स आहेत, ते फ्लोरोसन कलर्स लाईट्सच्या इफेक्टमध्ये एकदम उजळून दिसत असणार आहे. बहिरजी नाही त्यांनी बघून केलं आहे, बाजी प्रभू देशपांडे, पोयाजी बांदल, बरेचसे आहेत पाहुणे मस्त गेले आणि ते येऊन बघू शकता राजारामपुरी 8व्या गल्लीमध्ये. तर आपण आहोत आता राजारामपुरी 10व्या गल्लीमध्ये बस रूट साईडला. तर इथे पण एक भव्य असा सेट इथे स्थापन केला, आणि आतमध्ये बाप्पा आहे. ऑब्व्हियसली राजारामपुरीचा राजा म्हणलं जातं यांना. आणि तुम्ही झुंबर वगैरे बघू शकता, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर आहेत, सगळं आहे. बसायसाठी सगळीकडे जागा आहे, प्रशस्त असा सेट आहे. राजारामपुरीमध्ये 10व्या गल्लीमध्ये आहोत आपण, आणि बऱ्यापैकी म्हणजे लालबागच्या रूपातील गणेश मूर्ती आहे. राजारामपुरी 10वी गल्ली, आणि आपले वरती आहे बाप्पा. तर भव्य अशा सेटमधून आपण सांगता घेता नाही, तो लवकरात लवकर आपण बाहेर पडू. दादा नंतर करतो, जरा घाईत आहे, आमच्या पण येणार आहे तर हां, त्यामुळे पावती करायचं म्हणत होते, पण आपल्याकडला जो वेळ झाला एवढा पळपळ चालू आहे आपली, त्यामुळे आता आपण फास्ट इथून बाहेर पडून अजून एक समोर सेट आहे, त्या सेटकडे जायचं आपण. हे ठेवू काय, मी व्हिडिओ करतोय जरासं. तर आपण आहोत आता कोल्हापूरचा विघ्नहर्ता GTM गणेश सरोमंडळ कोल्हापूरचा विघ्नहर्ता, आणि ही पण ऑलमोस्ट म्हणजे चिंतामणीच्या रूपातली गणेश मूर्ती असते. आतमध्ये आपण डेकोरेशन्स वगैरे बघूया कसं आहे काय आहे. साफसफाई चालू आहे आतमध्ये जोरदार, आणि मूर्ती कशी दिसते यातून एकदा आपण शॉर्ट घेऊया आपण, खास तुमच्यासाठी. बंद आहे याच्यातून बरोबर ह्याच्यातून चिंतामणी दिसतो. छान सुंदर मूर्ती. आपण ऑलमोस्ट सगळ्या आपल्या कशासाठी आपल्या राजारामपुरीच्या आगमना दिवशी आपण आलो होतो, त्यावेळी सगळे गणपती आपण पाहिले होते त्यातले. सो त्यातली एक मूर्ती चिंतामणी. आपण आहोत आता राजारामपुरी 13व्या गल्लीमध्ये, आणि हे आहे बाल गणेश मित्र मंडळ. आणि ऑलमोस्ट म्हणजे ॲज युजल इथे बाल गणेश रूपातील मूर्ती असते. नाव पण आहे बाल गणेश मित्र मंडळ. सो दरवर्षी यांची बाल गणेशातल्या रूपातील गणेश मूर्ती असते. तो आत्तासुद्धा जे मूषक आहेत ते गणपती बाप्पांना मिठी मारत आहेत, छोट्या गणपती बाप्पांना. सो मस्त आहे, सुंदर मूर्ती आहे, छान सुरेख मूर्ती आहे.
इथूनच पुढे आल्यावरती मित्रांनो इथे काहीतरी आहे सीन, पण आता हे आपल्यासाठी ते सध्या तरी बंद आहे. संध्याकाळी आपल्याला बघायला मिळेल. ज्या दिवशी आपण संध्याकाळी आपण गणपती फिरणार आहोत बघायसाठी, त्यावेळेस आपल्याला बघता येईल. सो जाऊयात पुढे. आपण इथून आता मंगळवारपेठेमध्ये जाणार आहोत. ऑलमोस्ट राजारामपुरी आपली कंप्लीट झाली आहे. इथून आता उद्यमनगर आणि मग राजारामपुरी मंगळवारपेठ असं जायचं आहे आपण. तर ही सुद्धा आपण आगमनाच्या दिवशी आपण मूर्ती बघितली, छत्रपती राजे शिवाजी मित्रमंडळ. तर त्यावेळेस पाठीमागचे जे शेषनाग आहेत, कुठे गेले, हां हे जे शेषनाग आहेत ना, तर ते शेषनाग नव्हते त्या टाईममध्ये, फक्त मूर्ती होती. कारण पूर्ण अर्धवट मूर्त्या त्या दिवशीच आपल्याला सांगितलं होतं एकाने, आणि व्हिडिओ करायला असे बोलले होते. सो आज नक्की आपण व्हिडिओ करायसाठी आलो आहे. नरसिंह रूपातील मूर्त्यांनी हातावरती बालगणेश आहेत. बालगणेश मी म्हणतो ना, बालगणेशच आहेत, पण ते प्रल्हादांच्या रूपातले आहेत. हातावरती प्रल्हादांच्या रूपातील बालगणेश आहेत. समोर नरसिंह आहेत, ते राक्षसाचं पोट फाडत आहेत. हिरण्य कश्यप नाव होतं राक्षसाचं. तर ती मूर्ती साकारली आहे बाईच्या पुतळ्याजवळ. चॅलेंज स्पोर्ट्स नाव आहे मंडळाचं. आणि ही पण मूर्ती आपण लास्ट टाइम बघितली होती, ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस. फक्त मूर्ती होती त्यावेळेस, बाकीचे जे आपल्या रामांचे रामभक्त आहेत ते नव्हते. सो राम सेतू बांधतानाची ही एक प्रतिकृती मूर्ती आपल्याला बघायला मिळते. सो हे जे वानरसेना आहे ती बांधतायत आपले राम सेतू, आणि ज्याच्यावरती आपले रामातील रूपातील जे गणेश आहेत ते राम सेतूवरून चालत येत आहेत. राजारामपुरी 14वी गल्ली अष्टविनायक तरुण मंडळ. दरवर्षीप्रमाणे एक आगळी वेगळी मूर्ती. असू दे दादा, यूट्यूबवर बनणार नाही मला इकडे. यूट्यूब तर भव्य अशी 21 फुटी मूर्ती, शाहू नगरीचा राजा. आणि ही फायबरची मूर्ती असते, बाय द वे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची वगैरे कशाची मूर्ती नाही आहे, ही फायबरची मूर्ती आहे. ही सुंदर सुरेख मूर्ती असते आणि ही मूर्ती विसर्जित होत नाही. मस्त मूर्ती आहे ही शाहूनगरची. तुम्हाला दाखवतो सुद्धा ही मूर्ती कुठं ठेवली जाते. ऑलमोस्ट आपण सगळ्या ब्लॉगमध्ये आपण दाखवतोय कुठं मूर्ती असते ही. मस्त बाहेर साईडून महादेवांचा सेटअप केला आहे. मध्ये आपले बाप्पा. तर जिथं ते पेंडिंगचं काम चालू आहे तिथं दिसत असेल, तिथं काच आहे पूर्ण. आणि त्यामध्ये शाहूनगरीचा हा जो गणपती आहे 21 फुटी, तो तिथं असतो फायबरचा गणपती. म्हणजे विसर्जन झाल्यानंतर पूर्ण फायबरची मूर्ती असली मला विसर्जित करत नाही, तिथं ठेवतात. दरवर्षी त्याला नवीन कलर करतात आणि परत गणपतीच्या दिवशी तो गणपती आहे तो तिथं आणला जातो. तर तिथं समोर आहे ते फुटबॉल खेळतानाची मूर्ती आहे. नावच फुटबॉल बॉईज म्हणून नाव आहे मंडळाचं. आणि गोलीकीपर आहे आपले गणपती बाप्पा, आणि बॉल अडवण्याची ती मूर्ती आहे. आपल्याला रस्ता क्रॉस करायला येणार झाला. या मंडळाची इकडं भूताची गुहा सुद्धा दिसते आहे. गुहा सुद्धा बनवली आहे. तो इथं येऊन भूताची गुहा कोणाला बघायचा असेल तर बघू शकता. तर फायनली करवीचा राजा तुमच्याकडे आलेलो आहोत आम्ही, आणि वायपी पवार नगर. सो यावेळेस त्यांची चिंतामणीच्या रूपातील मूर्ती आहे. आणि मागच्या वेळेस माहिती आहे का, कासव होता, कासवावरती उभारलेली मूर्ती होती, ती तेच होती 21 फुटी मूर्ती. यावेळेस चिंतामणी आहे. यावेळेस त्यांची प्रभावळ बघू शकता तुम्ही किती उंच आहे. साईडला 2 वाघ आहेत प्रशस्त. मस्त चिंतामणी आहे मूर्ती. आणि ही पण मुंबईवरून आले डिरेक्टली यावेळेस. त्यामुळे आगमनाच्या वेळेस आपल्याला बोलवत होते, पण आपल्याला येता आलं नाही आगमनाला. आपण बाहेर होतो, म्हणजे कोल्हापूरमध्ये नव्हतोच आपण, त्यामुळे आपल्याला ह्यांच्या आगमनाला येता आलं नव्हतं. नेहमीचं असं वाटलं मुंबईवरून नाही, हैदराबादवरून आणल्या मूर्ती. जस्ट वाटलं मी हैदराबादवरून आणल्या मूर्ती. आणि सुरेख अशी मूर्ती, दोन्ही बाजूला वाघ आहे आणि चिंतामणीच्या रूपाची मूर्ती.
कापडक्यामध्ये आपल्या दादांची तिथंच तयार केलेली होती. टेम्पॉडवाला. आणि ही मूर्ती घेऊन जाताना आपण पाहिली आहे, माहिती आहे का. सो आता आपलं ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी फिरून झाल्या आहेत. आपण आता चाललो आहोत मंगळवार पेठेमध्ये. सॉरी, बोटमध्ये यायला लागले म्हणजे मंगळवार पेठेमध्ये आपण चाललो आहोत. उद्यमनगर आपण क्रॉस केलं आहे. उद्यमनगरमध्ये अजून एक ती वनराजची बाल गणेश मूर्ती एक होती, ती आपल्याला पाहायची होती. ती पाहता आली नाही आपल्याला. ती आता परत एकदा आपण ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस एकदा आपण उद्यमनगर फिरू व्यवस्थित. सध्या आपण फास्टमध्ये जाणार आहोत मंगळवार पेठेमध्ये. चलो निघूयात मंगळवार पेठेमध्ये PTM वगैरे बाकीचे जे मंडळ आहेत त्या मंडळांकडे आपण आता व्हिजिट देऊ. अमर तरुण मंडळ मंगळवार पेठेमध्ये आपण एंटर झालो होतो. आणि मंगळवार पेठेमध्ये एंटर झाल्या पहिलीच मूर्ती बेलबागचा राजा नागावरती उभारलेली. शेषनाग नाही ॲक्च्युली, नागच म्हणू शकतो. नागावरती उभारलेली गणेश मूर्ती, सुरेख मूर्ती आहे. आता उभारले कशी आहे तुम्हाला बघा दाखवतो पहिल्यांदा. बघा कशी उभारले पाठीमागे, दिसते काय पाय दिसतात बाप्पांचे. एक हवेत आहे, एक तिथे त्याच्यावरती उभारलेला आहे. आणि पुढे आहेत शेषनाग आणि हे वरती शंकराच्या रूपातील गणेश मूर्ती. श्री तुकाराम माळी तालीम मंडळ प्रथम मानाचा गणपती आहे हा. मानाच्या गणपतीमध्ये आपण आता आहोत. ही पण चिंतामणीच्या रूपातील गणेश मूर्ती आहे. प्रथम मानाचा गणपती आहे कोल्हापुरातला हा. सुंदर मूर्ती आहे. तर ही अशीच मूर्ती असते दरवेळेची. त्याचा टो बघू शकता आपण, जे छत्रपती शाहू महाराज वगैरे घालायचे किंवा आता जे मालोजी राजे वगैरे जे फेटे नेसतात किंवा आपले जे फेटाच म्हणू शकतो आपण, त्या टाईपमध्ये जे आहे पगडी, तर त्या पगडीच्या ह्याच्यातील मूर्ती आहे. सुंदर मूर्ती आहे, लहान मूर्ती आहे. आणि इकडे आपल्या बाजूला चिंतामणी आहेत. तर हा आहे पहिला मानाचा गणपती. हा गणपती बाबा गेले. साठमारीचे तिथं होतो, साठमारी फ्रेंड सर्कल. आणि भारी गणपती होती ही मूर्ती. आता इकडून ह्या बाजूला सरळ गेलो की ह्या बाजूला दिलबार येतं आहे. दिलबारचा आपण ऑलरेडी व्हिडिओ केला आहे. आणि तिथूनच ह्या बाजूला सरळ पुढे आलो की या बाजूला आहेत पाटागडील तालीम मंडळ. तो त्यांची मूर्ती एक बघण्यासारखी आहे, त्यांचा सेट बघण्यासारखा असतो. तिथून जायचं आहे आता PTMकडे, पाठीमागच्या बाजूने. आपण पुढच्या बाजूने कधीच PTMला जात नाही. सो आपण पाठीमागच्या बाजूने आपण गाडी लावतो आणि इथून चालत पाठीमागनं PTMला जातो. ॲक्च्युली हा रोड येतो सरळ पुढे, पण आपण आलो आहे पाठीमागून ॲज युज्युअल PTMमध्ये. तर भव्य असा सेटअप पाटागडील तालीम मंडळाचा. वरती झुंबर वगैरे आहेत. आता सध्या तरी आपण लवकर आलो आहे बरंच, त्यामुळे आपल्याला विदाऊट लाईट्स बघायला मिळणार आहे. आणि ही पण मूर्ती आपण तयार होताना बघितली आहे. आणि मी म्हटलं होतं त्याप्रमाणे मूर्तीला दोन्ही बाजूला खळी पडते. करायचं आपण पुढच्या वेळेस पुढून यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण रात्रीचं फेरफटका मारतो ना त्यावेळेस आपण पुढून यायचं आहे. आता आपण आलो आहे पाठीमागून, आणि पाठीमागून बघू शकता कुठल्या रस्त्यातून आलो आहे आपण आता. सो नंतर येताना आपण स्ट्रेट पुढच्या बाजूने पाटागडीकडे येताना. तर ही बैलगाडी शर्यतच्या रूपातील गणेश मूर्ती आहे, जी यामा बाईकवरती बसलेली आहे. साईडला बैल आहे, सॉरी म्हैस आहे. म्हैशींची जी शर्यत असते, सॉरी माझं चुकलं, म्हैशींची जी शर्यत असते त्या शर्यतीच्या रूपातील मूर्ती आहे. साईडला म्हैस आहे. इथे समोर यामा गाडी आहे, त्या पाठीमागे मूषकराज विराजमान आहेत, जे कापड घेऊन आहेत. तर दरवेळेसप्रमाणे मंगळवार पेठेत शिवालय तरुण मंडळ यांची पण एक आगळीवेगळी मूर्ती असते. आता ही बजरंगबली सूर्याकडे जातानाची मूर्ती आहे. वरती हे सूर्यदेव आहेत आणि हे बाल हनुमान, बाल गणेश पण म्हणू शकतो आपण, आणि की गणपती बाप्पाच आहेत ते, आणि तर बाल हनुमान गणेश रूपातील.
आपले सूर्य घ्यायला चालले आहेत खायसाठी. तर आत्ता आपण आहोत स्वस्तिक तरुण मंडळ, जिथे श्री स्वामी समर्थ रूपातील 21 फुटी मूर्ती तयार केलेली आहे. रंकाळ्याची प्रतिकृती साकारलेली आहे. बालगणेश आपले रंकाळ्यावरती आले. बालगणेश आणि मूषा. तर श्री तरुण मंडळ कुस्ती गल्ली नंबर 2 आपण मगाशी कुस्ती गल्ली नंबर 1 मध्ये होतो. In the sky, gazing far into the night, I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you, for you, for you, for you, for you, for you. Won't you let the light shine through? काहीतरी युनिक आहे ते. ओ हा, हो हो हो, बरोबर बरोबर, हे पाहिलं होतं. हे वीर टाईप केलं आहे. In the sky, gazing far into the night, I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through?